नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली साताऱ्यामध्ये 2 माजी मंत्र्यांचा पत्ता कट. विधान परिषदेसाठी जयंत पाटील यांच्या निष्ठावंतांना संधी. राज्यातील विधान परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीने जागा वाटप निश्चित करत आघाडी घेतली. त्यानंतर आता उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार जाहीर केले जात आहेत. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सातारा जिल्ह्यातील 2 माजी मंत्र्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असताना या ठिकाणी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. मात्र आता माजी मंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील विश्वासू नेत्याला उमेदवारी देण्यात आली. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस आणि जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.